हॉल धन्यवाद रोशन सकपाळ सर. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडं. या स्पर्धेमधला आणखी एक पुढचा सामना सुपर किंग खांदा कॉलनी विपक्ष खारघर वॉरियर्स. नाणेफेक खारघर वॉरियर्स संघाने जिंकले. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रित करते खांदा कॉलनी सुपर किंग संघाला. पहिला चेंडू मात्र चौकार. 5 धावसंख्या झाली धावफलकावर. 5 धावा. शशिक यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. गोलंदाजी करतो सचिन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कबूतर मध्ये मारला. अतिशय देखणा दर्जेदार असा हा चेंडू सीमारेषा पार. चौकार. टीजी मास्टर. नक्कीच 4 धावा आल्या. 4 धावसंख्येने संघ पोहोचते 9 वर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून. आजचा हा दिवस पहिला आणि शेवटचा दिवस. दरवर्षी ही स्पर्धा 2 दिवस असते, पण यावेळी मात्र एकच दिवस ही स्पर्धा. मेल फिमेल अशा दोघांसाठी ही स्पर्धा आहे. आणि यावेळी मात्र थोडासा फंबल शतक. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. तिसरा चौकार. चौकांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला मिळते शशिकांतच्या बॅटमधनं. आणि क्षितिजनं मात्र या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक मारली होती. तदनंतर चौकांची हॅट्रिक शशिकांतच्या बॅटमधून आली. म्हणजे डॉक्टर जे असले तरी खूप चांगला खेळ दिवसभरामध्ये सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार अतिशय देखणा बरका गॅपमध्ये मारलाय. स्वतः तैनात होता. खूप चांगला प्रयत्न त्याने केलं होतं. प्रयत्न असफल. चेंडू जातोय आणखी एक. चौथ्या चेंडू चौकार. लगातार 4 चेंडू 4 चौकार. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 17 धावा बिनबाद. खूप सुंदर अशी फलंदाजी. आणि फलंदाज बाद. करोनी बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. पहिली सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू गोलंदाज सचिननं आपल्या संघासाठी मिळवलाय. सचिन जो इनफॉर्म फलंदाज होता. 4 चेंडू मध्ये 4 चौकार ज्यानं मारले होते शशिकांतनं, तो थोडासा महागडा वाटत होता संघासाठी. त्याचा अडसर सचिनने मात्र दूर केला. पहिली सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली. सचिन बाद झालाय. मैदानामध्ये जो नवीन फलंदाज आशिष करावकर, बग्गाच्या सामन्याचा सामनावीर ज्याने किताब मिळवतो हा फलंदाज इनॅट क्रमांक 3 नंबरचा क्रमांक म्हणजे विराट कोहली, ज्याची जाग घेतो हा आशिष करावकर. आणि आशिष करावकर जर पाहिलं की एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. 10 चेंडू आणि 34 धावा मागच्या सामन्यामध्ये त्याने काढले होते. आणि 6 चेंडू फेकत असताना 7 धावा देऊन 1 सफलता त्याने मिळवली. म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे. या स्पर्धेमधला तो सामना करणार सचिनचा. पहिला चेंडू होता आशिषसाठी. सन्मान दिला आशिषनं. षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 अशी धावसंख्या पाहतोय धावफलकावर सुपर किंग खांदा कॉलनी या संघाची. सुपर किंग खांदा कॉलनी खऱ्या अर्थाने एक मोठा संघ आहे. मागच्या स्पर्धेमध्येही या संघाने चांगली कामगिरी केली होती. कंकण करावकर हाही खेळाडू चांगला या संघामधील. सर्व डॉक्टर, आजचा दिवस डॉक्टरांसाठी एक आनंदाचा आहे, कारण सर्व डॉक्टर एकत्र आलेत. 24 तास ऑन ड्युटी म्हणून काम पाहणारे. जनसेवा ही ईश्वर सेवा, परमेश्वराचा दुसरा अवतार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत असतोय. अनेक रुग्णांना बरं करण्याचे काम हे व्यक्तिमत्व करतायत. कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता या सर्व डॉक्टरांना अनेक रुग्णांना बरं करण्याचं काम केलंय. त्यांच्या माध्यमातून डीपीएलचं हे 4थं पर्व 2022 या पर्वामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली. अरे कोरोना काळ जर म्हणलं तर काय म्हणणार. अनेकांना आपल्या जीवाभावाची माणसं यावेळी गमावलीत. कोणी कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाचा नवरा, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, अशा अनेक आपण आपल्यामधनं गमावलं. आणि ज्या घरामध्ये दुःख आलंय त्या घरावर काय संकट असेल याची कल्पना आपण करू शकत नव्हतो. महामारी, उपासमारीची वेळ सुद्धा त्यावेळी आपल्यावर येऊन ठेवली. पुन्हा एकदा कोरोनापासून आपण थोडंसं मुक्त होताना दिसतोय.
उलटा चेंडू मात्र या चेंडूला समाचार घेतला फलंदाजानं आणि अतिशय जबरदस्त हा फटका पाहायला मिळतो. पंचांचा इशारा होतोय 6 धावेचा. 6 धावसंख्येकडे संघ पोहोचतोय 23 वर. 23 धावा. नवीन नवे फलंदाज अच्युत हा गोलंदाज व्हाईस कॅप्टन आहे संघाचा. त्याच्या चेंडू पहिल्या चेंडू षटकार मारले फलंदाज प्रदीप विगणे या फलंदाजानं. प्रदीप विगणे पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला. ट्रॅव्हल केला तैनात क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धावसंख्या पूर्ण 2 धावा. चित्ताच्या चपड्याप्रमाणे 2 धावाही सहज पूर्ण केल्यात. खूप उत्साह पाहायला मिळतो स्पर्धेमध्ये. महिलांचे जे सामने चालू त्या सामन्यामध्ये खूपच चांगला उत्साह, थोडासा रफ अँड टफ सामने पाहायला मिळतो. थोडीशी खुन्नस त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतो 25 वर. पुन्हा प्रदीपचा हा फटका झेल उडाला. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक आणि चूक करणार नाही. साधा सोपा असा झेल पकडलाय. आणखी एक सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली गोलंदाज अच्युतनं. अश्वर्तनं 2 बाद 25 अशी धावसंख्या पाहतो त्या फटकावर सुपर किंग खांदा कॉलनी या संघाची. करंजड किती फरकाने हरले रे मागची अगोदरची मॅच? तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सुयश पाटील. सुयश पाटील हा फलंदाज मैदानामध्ये येतो. धावसंख्या 25 धाबाकडे पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं एक धाव आरोग्यासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त डॉक्टरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे. आनंदाचा दिवसही म्हणावा लागेल, कारण एक विरंगुळा मिळावा या धावपळीच्या वातावरणामध्ये. तो विरंगुळा आजच्या दिवशी त्यांना मिळतो. यावेळी मोठ्या प्रकारचा प्रयत्न होता श्रीयसचा, आशिषचा, पण संपर्क झाला नाही. 1 धाव संख्या आली. बॅटची इनसाइड एज होती. 1 धावसंख्या संघ पोहोचतो 26 वर. 2 बाद 26. स्ट्राईक रोटेट झाला. 4थ्या क्रमांक आले फलंदाज श्रीयश. यावेळी स्ट्रायकर जाणार, सामना करणार अच्युतच्या गोलंदाजीचा. अच्युत हा 4 चेंडू फेकतोय. आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय आणि एक सफलता आपल्या संघासाठी तो मिळवून देतोय. धावसंख्या 26 वर स्थगित. पुन्हा एकदा सुयशच्या बॅटमध्ये निघाला स्ट्रेट डेंजर मध्ये प्रतिम फटका आणि पुन्हा एकदा झेल उडाला आणि अतिशय जबरदस्त झेल. बॅक टू बॅक 2 झेल या क्षेत्ररक्षकाला आतापर्यंत पकडलेत. खरोखर कौतुक करावं लागेल. आणि संघाचा कॅप्टन आहे सचिन, म्हणजे काटेरी मुकुट ज्यानं आपल्या डोक्यावर घेतलाय. संघाची कमांड त्याने आपल्या खांद्यावर घेतलाय. आपल्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणून सचिन आहे. आता सचिन 2 झेल पकडले आणि खूप मोठा सहभाग आपल्या संघासाठी त्यांनी मिळवून दिलाय. 2 फलंदाज बॅक टू पॅबेलिंग गेले. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतो ती 26. फलंदाज बाद झाला श्रीयश. मैदानामध्ये तो नवीन फलंदाज कंकण करावकर. करावकर मार्कवा आणि स्टीव्ह वा दोन्ही बंधूंची जोडी आपण आंतरराष्ट्रीय असू द्या अथवा ग्रामीण क्रिकेट, इरफान पठाण, युसुफ पठाण, मार्कवा, स्टीव्ह वा, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या. यावेळी हा हार्दिक पांड्याचा चेंडू होता. सीमारेषा पार 4 धावा. आणि पंच अजित खुड्डे सर मॅन फ्रॉम नांदगाव, उचित मात्रे सर मॅन फ्रॉम नावा आणि सुनील तांडे सर मॅन फ्रॉम बेळवली. अतिशय 3 व्यावसायिक दर्जाचे पंच आहेत. पंचांचं ही योगदान खूप मोठं असतं, कारण उन्हाकाच्या तडाख्यामध्ये त्यांना पंचांचं काम करायचं असतं. गुणलेखक ही खूप मोठा आहे. अनेक मोठे मोठे स्पर्धा ज्याने गाजवल्यात ते वाजेगावचे सुपुत्र सन्मानित सोमनाथजी पाटील. आणि आपण जर इव्हेंट पाहिली फॉर्च्युन इव्हेंट, उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं, कुठारे गावचे आदरणीय राजेंद्र दादा म्हात्रे साहेब असतील, कृष्णा म्हात्रे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमने ही स्पर्धा कव्हर केली. 198 देशांमध्ये स्पर्धा, अनेक प्रेक्षक घर बसल्या पाहताय, तर सर्वांचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो धाबेकावर 2 बाद 30. 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये आली. कंकण करावकर आणि आशिष करावकर एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. ज्याची देहबोली, ज्याची पर्सनॅलिटी जर पाहिली तर खूप चांगला खेळाडू आहे ते दिसतोय. नवीन आलेला गोलंदाज येतोय आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन विनोदचा पहिला चेंडू होता. यावेळी खेळलाय काऊ कॉर्नर चेंडू कंकणच्या बॅटमधून आलेला. एकेरी धाव. 1 धावसंख्येनं आपलं खातं खोलतोय कंकण आणि संघाला पोहोचवतो 31 वर.
डिपेडच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या स्पर्धेला लागली, कारण मेहनत ही खूप महत्त्वाची होती या स्पर्धेला. शासनाच्या निर्बंधामुळे स्पर्धा थोडी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर स्पर्धा एका दिवसावर आली. एका दिवसामध्ये एवढे सामने खेळणं हे कठीण काम, पण तरीही ज्यावेळी तुम्ही प्रयत्न प्रामाणिक करता त्यावेळी तुम्हाला यश मिळतं. अनेक अडचणी आल्या, पण अडचणी मात करणं हे आपलं काम असतं. त्याप्रमाणे मात केली सर्वांना आणि पुन्हा एकदा स्पर्धा ही आपल्या भेटीला येतोय. आशिष बॅटमध्ये येणार आणखी एक दर्जेदार आसमानी सुलतानी षटकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला आशिष बॅटमधनं. मी मगाशी पण म्हटलं की आशिष एक महत्वाचा फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये 34 धावांची त्याने खेळी केली होती. या सामन्यामध्ये आतापर्यंत एक षटकार खेळल्या संघाला पोहोचवले 2 बाद 34 वर 37 वर 3 बाद ना 3 बाद 37. खूप चांगली धावसंख्या, म्हणजे लक्ष बारीक आहे. सुपर किंग खांदा कोणी सांगत लक्ष बारीक आहे. आम्ही मुद्दाम 34 बोललो, पण लक्ष खूप बारीक आहे. म्हणजे डॉक्टर असले क्रिकेटचा जरी जास्त वेळ मिळत नसेल, पण आवड आहे आणि आवड असताना नजरही बारीक आहे या सर्व खेळाडूंची. धावसंख्या पोहोचते 37 वर. विनोद थोडासा मागाट होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आणखी एक दर्जेदार फटका असणार आहे. आणखी एक बॅक टू बॅक मोठा फटका पाहायला मिळतोय. आशिष बॅटमध्ये निघाला. आशिष ऑन फायर झालाय. सीमारेषा पार 6 धावा. 6 धावसंख्येने संघ पोहोचतो 43 वर. कोरोना काळामध्ये जर पाहिला डॉक्टर, नर्स, वाढवाय, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर या सर्वांचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलंय. तर सर्वांसाठी आजचा दिवसही खूप चांगला राहिलाय. 43 धावा. पुन्हा एकदा अतिशय नेतृत्वक फटका, फिक्स हा फटका होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. आशिष मात्र इथं फायर झालाय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतोय. बघाच्या सामन्याचं प्रत्येक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये करताना दिसतोय फलंदाज आशिष करावकर. धावसंख्या पोहोचली 47 वर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आणखी एक प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडू करणार हवाई सफर, मिळतो या चेंडूवर 6 आणि 6 धावा. षटकार 53 धावा. अर्धशतक साजरं होतोय सुपर किंग खांदा कॉलनी संघाचं. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 1 चेंडू बाकी. 53 धावा झाल्यात. आशिष करावकर आणि कंकण करावकर ही जोडी बंधूंची पाहतोय. 2 बंधू मैदानावर खेळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, आज खऱ्या अर्थानं बंधूंची जोडी अनेक खेळामध्ये असतो. खऱ्या अर्थानं इंग्लंडनं हा खेळ आणलाय क्रिकेट, पण या खेळाला आद्यराज्य जर कोणी गाजवलं असेल तर भारतीयानं. आणि सध्याच्या काळात जर पाहिलं दिघोडे गावचे छोट्या मोठ्या विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर ज्याप्रमाणे फेमस आहे त्याप्रमाणे आशिष आणि कंकण. आशिष बॅटमध्ये निघाला. आणखी एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. 6 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 59 धावसंख्येवर. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 59. खास करून आशिष करावकर आजच्या दिवसामध्ये ऑन फायर झाला. जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार आपल्या खेळीमध्ये खेळला आशिष करावकर हा फलंदाज. चेंडू द्यायचा, चेंडू द्या. चेंडू जुना. एकूण 60 धावसंख्येत आपल्याकडे पाहायला मिळाल्या. 3 षटकं संपली. जवळजवळ पावणे 20 सरासरी लागताना दिसला हा संघ. त्यानंतर नेक्स्ट सामना असेल कर्नाळा वॉरियर्स विपक्ष उल्वे युनायटेड. दोन्ही संघाच्या संघटन नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. नेक्स्ट सामना कर्नाळा वॉरियर्स विपक्ष उल्वे युनायटेड या 2 संघादरम्यान असेल. 59 धावा झाल्या. शेवटचा षटक गोलंदाज क्रांतीवीर नाना पाटेकरचं पिक्चर जबरदस्त फेमस संजय नाव आहे. संजय कंकणच्या बॅटमध्ये निघालाय. कंकण दाखवतोय आशिष मारू शकतो तर मी का नाही मारू शकत. हार्दिक पांड्या मारतोय तर कुणाल पांडे का मारणार नाही. छोट्या मारतोय तर मोठ्या का मारणार नाही. स्टीव्हा आणि मार्कवा ज्याप्रमाणे खेळले अस्ट्रोल संघासाठी त्याप्रमाणे सुपर किंग खांदा कॉइन संघासाठी 2 बंधू खेळतात.
खऱ्या अर्थाने दोन बंधूंची भागीदारी ही खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये भागीदारी ही महत्वाची असते. 6 धावसंख्येवर संघ पोहोचते 65 वर. कंकण करावकर हा खेळाडू एक मोठा आहे. दरवर्षी खेळ पाहायला आम्ही कंकणचा अनेक चांगले खेळ आहे कंकणनं अनेक वेळा केल्यात या मैदानावर. लगातार 4 वर्ष ही स्पर्धा 3 वेळा याच मैदान झाली. 1 वेळा कर्नाटक अकॅडमीवर स्पर्धा झाली होती. चौथं पर्व अतिशय उत्साहामध्ये ही स्पर्धा होत असते. अनेक मान्यवर की ज्या राजकीय पाटणावर ज्या मान्यवरांना आपलं नाव कोरलंय त्या अनेक राजकीय मंडळी येत असतात. चेंडू द्या पण एकदा चेंडू जुनाच चेंडू द्या. डॉक्टर रवींद्र राऊत सर सेक्रेटरी आहेत. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे स्पर्धेला. कारण पणवेल डॉक्टर असोसिएशन ही संपूर्ण टीम आज डॉक्टर असोसिएशन स्थापन झाल्यापासून अनेक समस्या त्यांनाही येत असतात. त्या समस्या तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून सध्या होत असतात. पाच धावा झाल्यात. खूप चांगला फटका कंकणच्या बॅटमधून आला होता. दोन्ही बंद मात्र अतिशय तलपती अशी फलंदाजी करतात. विस्फोटक आणि विध्वंस अशी फलंदाजी पाहायला मिळतोय. सुपर किंग संघाचे हे दोन फलंदाज. 65 धावा आतापर्यंत. नवीन गोलंदाज संजय. पहिला चेंडूचा खराब. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू कंकण खेळतोय. एकच धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचते 66 वर. या पहिल्या पूर्वार्धामधील आणखी 4 चेंडू बाकी असतील. 66 धावा धावफलकावर. आता स्ट्राईक येणार तो आशिष करावकर हा फलंदाज. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आशिषनं या स्पर्धेमध्ये केली. तर दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. नेक्स्ट सामना असेल करणारा वॉरियर्स सुपेक्षा उल्वे युनायटेड. या दोन संघादरम्यान नेक्स्ट सामना. पुन्हा एकदा आशिषच्या बॅटमधून निघाला. आणखी एक मोठा फटका आणि चेंडू सुद्धा असेल 9. म्हणजे या चेंडूवर आल्या 7 धावा. करणारा संघ नाणेफेक जिंकले. 7 धावा या चेंडूवर आल्या. 7 धावसंख्येने धावांचा रतीफ हा वाढत चाललाय. 73 रन आतापर्यंत 73 रन झाल्यात. 73 धावा झाल्यात. पुन्हा एकदा उच्चांक होते की नाही पाहायचा या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू स्लो फुलटॉस होता. चौकार जाणार. आणखी एक धावसंख्या पोहोचते ती 77 वर. 77 धावा. आणखी 3 चेंडू बाकी असतील. या पहिल्या पूर्वार्धामधील धावांचा उच्चांक 79 धावांचा होता. 77 धावा आतापर्यंत झाल्यात. कांबोडी दबंग संघाचा रेकॉर्ड कदाचित मोडेल या सामन्यामध्ये असं वाटतंय. 77 धावा झाल्या. आणखी 3 चेंडू बाकी असतील. पहिल्या सत्रामधील गोलंदाज सज्ज होतो संजय. थोडीशी महागडी गोलंदाजी. हा मात्र यावेळी बदल केलाय. चेंडूमध्ये बदल केलाय. निसर्गाचा नियम आहे. आपण ज्या वेळी बदल कराल त्यावेळी तुम्हाला यश मिळतं. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं या चेंडूमध्ये. चेंडू निर्धाव केला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती 77 वर. 77 धावा. आणखी 2 चेंडू बाकी असतील. 43 धावसंख्या बाद नाबाद आहे आशिष. आणि आणखी एक षटकार येतोय. धावसंख्या होतोय ती मात्र 83 आणि आशिष खेळतोय 49 धावसंख्येवर. 49 धावसंख्या खेळतो आशिष. या स्पर्धेमधलं आणखी एक अर्धशतक साजरं करण्याची सुवर्ण संधी असेल आशिषला. आणि मात्र उच्चांक यावेळी केला सुपर किंग खांदाकोणी या संघानं. 83 धावसंख्या धावफलकावर शेवटचा चेंडू असलेल्या पहिल्या पूर्वार्धामधील पाहायचा अर्धशतक साजरे करतो का आशिष. आणि मात्र इथे फलंदाज बाद झालं काय. अर्धशतक साजरे करण्याची एक सुवर्ण संधी होती. आशिष करावकर फलंदाज. ती संधी मात्र यावेळी दवडली आणि मात्र चेंडू मध्ये या निर्धाव चेंडू असताना मात्र धावपास झाला आणि आशिष बाद झाला. अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली सुपर किंग खांदा कॉइन संघाने 83चं
आणि 84चं आव्हान समोर ठेवलंय ते खारघर वारियर संघासमोर. तर वळूया सामन्याकडे. 84 धावांचं आव्हान समोर ठेवलं. 84 धावांचं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये गेलेला आहे. पहिला चेंडू होता, जोरदार अपील पंचांकडे गेलं होतं. अपील फेटाळलं, चेंडू गेला निर्धाव. 2 सलामीवीर मैदानामध्ये आल्यात, एक सुमित आणि एक सचिन. ना नाव माहिती नाही, चेंडू निर्धाव गेलाय. सचिन आणि सुमित. पहिला चेंडू निर्धाव फेकला. 84 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान आहे. सचिन मात्र एवढे खेळत असताना चेंडू मारला मिड ऑन रिझर्व मध्ये. कंकण करावकर हा चेंडू उचलतोय आणि कुठल्या प्रकारे धाव मात्र यावेळी मिळत नाही. चेंडू होतो पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव. 84 धावांचं आव्हान. सुरुवात मात्र मोठ्या फटक्याने करायला लागेल खारघर वारियर संघाला. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल संत आणि सावध सुरुवात करून फायदा होणार नाही, कारण एक मोठी फटकेबाजी यावेळी मैदानामध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. सेकंड स्लिप मधनं हा चेंडू गेला. एक धाववाडी या चेंडूवर. एका धावसंख्येनं सचिननं आपलं खातं खोलले आणि संघाचं खातंही एका धावसंख्येने खोललं. 84 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे आणि
या चेंडूवर सुद्धा एक धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचले 2 वर. दोन धावा धावफलकावर गोलंदाज प्रदीप विगणे. यावेळी थोडस दिशा वेगळी होती, बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं, एज लागली, फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचले 3 वर. चार धावा झाल्या 84 धावांचं आव्हान असताना. चांगली सुरुवात पुन्हा एकदा सुपर किंग खांदा कोणी संघाकडनं होताना दिसते गोलंदाजी करत असताना. हा फुलटा चेंडू फटका मारल्या पाहायचं का होणार चेंडूवर. प्रयत्न चांगले केले होते या चेंडूवर झेड पकडण्याचा, पण प्रयत्न असफल. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. तर अशा तऱ्हेने पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खारघर वॉरियर्स संघ पोहोचतो भिणेबाद 7 या धावसंख्येवर. 84 धावांचं एक भलं मोठं आव्हानाचा पाठलाग करत असताना मानसिक दडपण या संघावर नक्की आहे. पण क्रिकेटमध्ये कधीही कुठली गोष्ट अशक्य नसतो. आपण प्रयत्न प्रामाणिक करा. आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. तो आत्मविश्वास मनामध्ये ठेवावा लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. आशिष करावकर तो नवीन गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. दोन्ही सामन्यामध्ये फलंदाजी बहारदार खेळली. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. गोलंदाजी खूप सुरेख केली होती. 34 धावा पहिल्या सामन्यामध्ये उभारल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 49 धावा, म्हणजे आतापर्यंत हाय स्कोर या स्पर्धेमधला असेल वैयक्तिक. 83 धावांचा उच्चांक सांघिक झालेला आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. नवीन गोलंदाज आशिष करावकर. 7 धावा पहिल्या 8 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा सुवरचा इशारा. अनेक 22 2 धावा या चेंडूवरती. 2 धावसंख्येनं वाईड आणि 22 अशा 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 9 वर. 9 धावा. आशिष करावकर हा गोलंदाज, नवीन आलेला गोलंदाज की ज्यानं फलंदाजी खूप सुरेख केली. 49 धावा वैयक्तिक उभारल्या होत्या. तो आशिष करावकर आलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो. पंचांना पास करून गोलंदाजी करतोय. एक उंच पुरा असा खेळाडू. धावसंख्या 9 वर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. प्रॉपर टायमिंग नाही. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू व्यवस्थित आला नाही. 1 धाव मिळते. एका धावसंख्येने संघ पोहोचते 10 वर. 10 धावा धावफलकावर. हा फुलटास चेंडू लॉंग ऑनच्या रिझल्ट मध्ये मारलाय. कंकण करावकर हा खेळाडू तैनात. एकच धाव. सचिनच्या बॅटमधून हा चेंडू आला. एकच धाव. एका धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते 11 वर. यावेळी मात्र आता आपलं गिअर बदलावे लागतील, कारण अशी फलंदाजी करून सामना जिंकू शकत नाही. षटकार चौकांची आतषबाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. हाही चेंडू अतिशय सुरेख निर्धाव चेंडू फेकतोय आशिष करावकर हा गोलंदाज. धावसंख्या स्थगित धावफलकावर बिनबाद 11. 84 धावांचे एक भलं मोठं आव्हान असताना अजूनपर्यंत 73 धावांची गरज असेल. येणारे 2 षटकार आणि काही चेंडू थोडंसं अशक्यप्राय झाले. 11 धावा धावफलकावर. आशिष सज्ज होतोय.
आई चेंडू अतिशय सुरेख, अतिशय जबरदस्त. आशिष जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत या खेळाडूने करून दाखवली. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला होता. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम त्याने केलंय आणि या सामन्यामध्येही आतापर्यंत फलंदाजी सुरेख केली, गोलंदाजी खूप सुरेख करतोय. 11 धावा धापडकावर. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेला डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला. चेंडू भिरकावतो एक्स्ट्रा कमोड मध्ये वन बाउन्स चौकार. अशा रीतीने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो धापडकावर बिनबाद 15. बिनबाद 15. येणारे 12 चेंडू आणि 69 धावांची गरज असेल. प्रति षटका मग 34.5 सरासरी राखावी लागेल. नेक्स्ट सामना करणारा वॉरियर्स विपक्ष उल्वे युनायटेड. नाणेफेक झालेले 2 संघादरम्यान. करणार जिंकणार ना कोण. नवीन येतो गोलंदाज गौरव. धावसंख्या 15. येणारे 12 चेंडू आणि 69 धावांची गरज असेल. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो गौरव हा गोलंदाज. फुलटा चेंडू होता. मिड ऑर्डरच्या रिझर्व मध्ये हा चेंडू मारला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षकानं. एकच धाव. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 16 वर. 16 धावसंख्या बिनबाद 16. अजूनपर्यंत जमेची बाजू म्हणजे कुठलाही विकेट बाद झालेला नाही. पण मात्र असा खेळ राहिला तर सामना मात्र जिंकणं खूप कठीण जाईल. तर येणाऱ्या काळामध्ये अजूनही वेळ गेली नाही. षटकार चौकार मारले तर सामना जिंकू शकतो. पण जर खेळ असाच राहिला तर मात्र संघ बॅकफुट जाईल. खारघर वॉरियर्स संघ. धावसंख्या 16 धावफलकावर. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता फलंदाज यश दागडे आणि मात्र पहिला ब्रेक थ्रू गोलंदाज गौरवनं आपल्या संघासाठी मिळवून दिला. धावसंख्या सांघिक पाहतोय 16. 16 धावसंख्येवर मात्र बाद होतोय सुमित हा फलंदाज. मोबाईलवर नेटवर्क आहे. नेट ॲप्स आहेत. किती मॅच कोण खेळला आहे, तुम्ही किती काढले आहेत, किती विकेट गेले आहेत, लगेच डिटेल 1 सेकंदात येते लगेच नेटवर. धावसंख्या 16 झाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. नवीन येतो फलंदाज मैदानामध्ये. इनर क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर येतो फलंदाज. काय नाव स्वप्नील हा फलंदाज आलाय. पुन्हा एकदा पंचांचा स्वरचा इशारा येतोय. एक धाव. यावेळी दिशा भरकडली. लेग स्टंपच्या बाजूला हा चेंडू क्वालिफाईड पंच रुचित म्हात्रे सरांचा हा स्वरचा इशारा. एक धाव. एका धावसंख्येवर संघ पोहोचतो 17 वर. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला भिरकावले जवळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवर येतात. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतो 19 वर. 19 धावा धावफलकावर. येणारे 9 चेंडू असतील. विजयासाठी 65 धावांची गरज असेल. थोडंसं अशक्य असं आव्हान झालंय ओझ्या खाली, कारण ओझं होतं 84 धावांचं. हाय चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकडली. पुन्हा एकदा पंचांचा स्वरचा इशारा. एक धाव आली. एका धावसंख्येवर संघ पोहोचतो 20 वर. एक बाद 20. 84 धावांचं मोठं आव्हान असताना 20 धावा झाल्यात. आणखी 64 धावांची गरज असेल खारघर वॉरियर्स संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला फलंदाज स्वप्नील. एक धाव पूर्ण. एकच धावसंख्या समाधान. थोडासा ओरथ्रो झाला होता पण एकच धाव. एका धावसंख्या संघ पोहोचतो 21 वर. एकवीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. मिड ऑनच्या रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 22 वर. एक बाद 22. 7 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल. फक्त ऑप्चर या सामन्यामध्ये बाकी राहिलेला आहे. पुन्हा एकदा पंचांचा स्वरचा इशारा येतोय. 23 धावा धावफलकावर.
7 चेंडू आणि 61 धावांची गरज असेल. हा पुलटा चेंडू होता. यावेळी मात्र एक मोठा फटका येईल. षटकार पंचांचा इशारा येतो. 6 धावेचा 6 धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय 1/29 वर. 1/29 अशी धावसंख्या धावफलकावर. मान दिलंय दिलंय म्हणा त्याला दिला 7 8 9 29 धावा धावफलकावर. संपले आता माझ्या दोन होते रेडी 29 धावा धावफलकाला लागल्या. 84 धावांचं भलं मोठं आव्हान असताना फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये असेल. नवीन आलेले ते गोलंदाज काय नाव कोणी बॉलर डॉक्टर दीपक होळकर नवीन गोलंदाज. तेवढा चेंडू स्वर 1 धाव. एका धावसंख्या संघ पोहोचते 30 वर. 30 धावा धावफलकावर. आणखी 54 धावांची गरज असेल. यावेळी फाईन मध्ये अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. 4 चेंडू 5 चेंडू आणि 50 धावांची गरज. तुम्हाला पाहिजे किती चौकार यावेळी आला फलंदाजाच्या बॅटमधनं. 4 धावसंख्येला संघ पोहोचतोय 38 वर. हे चौकार पहिले जर आले असते चौकार षटकार तर चांगली सुरुवात झाली असती, पण तसं काही झालं नाही. थोडं उशिरा का होईना पण चौकार षटकार येतात. 38 धावा. हा चेंडू निर्धाव झाला चेंडू. आणखी 3 चेंडू असतील. 46 धावांची आवश्यकता असेल. 4-7 पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका येणार आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. उशिरा काय होईना पण षटकार चौकार येतात. ऍव्हरेज मध्ये थोडासा फायदा होऊ शकतो षटकार चौकार आले तरी. धावसंख्या पोहोचली 44 वर. 40 धावांची गरज. 2 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. हॅलो 22 ची धाव मिळाली. 1 धावसंख्या पोहोचली ती 45 वर. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये राहिलेले आहे. 39 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 39 धावा. कठीण ओन ठेवलं. 1 चेंडू म्हणजे 39 अशक्य. आणि मात्र इथे मात्र आला षटकार. आणि अशा अर्थाने या सामन्यामध्ये सुपर किंग खांदा कॉलनी जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने 49 धावा आपल्या संघासाठी उभारल्या. 13 चेंडू खेळत असताना आशिष करावकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. कम ऑन द स्टेज आशिष करावकर.